इथं एक दिसतोय का, इथे एक किरवा आहे. केवढा जनावर आहे बघा, बघू शकता केवढा जनावर आहे. याला म्हणतात जनावर. साईज बघा ना याची, साईज चावल साईज बघा ना, चावल बघा केवढे चावल बघ नका कुठं. नमस्कार मंडळी, तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज आपण तो पाठीमागं जो डोंगर दिसतो ना, त्या डोंगरावर जायचं आहे आपल्याला, त्या डोंगरावरती. आणि तिथं आपल्याला किरवे पकडायचे. किरवे म्हणजे मुठे म्हणतात त्याला, ते पकडायचे. आता आपण तिकडं मस्त म्हणजे असं झणझणीत असं त्याचं कालवण पण जेवण पण बनवणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि खेकडे पकडायची मजा आणि जेवणाची मजा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर चला सुरू करूया आपल्या व्हिडिओला. येहू! आज हम जा रहे हैं हमारे पहाड़ पे. आता डोंगरावर जायचं आता आपल्याला मस्त बघूया आपल्याला किती भेटतात. पाऊस तर होऊन गेला आता, 2 दिवसापूर्वी पाऊस पडून गेलाय. तर आज पाऊस पडतोय का नाही माहिती नाही, पण आता चाललोय आम्ही. आता तुम्हाला टायमिंग दाखवतो. आता 9:26 झालेत. 1 मिनिट, सिनेमॅटिक मध्ये घ्यायचं. हे बघा 9:26 झालेत. 9:26 झालेत आता. तर चाललंय आपण. आता बघा किती अंतर आता आहे. आपल्याला भेटतात का नाही मोठे किरवे. सांग किल्ले अंतर आहे बघा बघा. आता अंधार तर झालाय भरपूर, बघू शकता तुम्ही. मस्त एकदम. आम्ही चालतोय, आमची तयारी झाली. एक बॅटरी, एक पिशवी आणि आमचं साहित्य मागं पिशवीत. आज आम्ही तुम्हाला दाखवणार खेकड्यांचं कालवण आणि खेकडे कशी पकडते ते पण दाखवणार आहे आज आम्ही तुम्हाला. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला समजेलच. बस हे बघा आता वाघोबाचं मंदिर आहे इथं. अजून वरती 1-1.5 किलोमीटर असेल वरती. तर आपण डोंगर चढून वरती जायचे. तरी कॅमेरा मला लागा. तर वरती आपण आता 500 मीटर जाणार आहे. तिथं सपाटीला आपण बघणार आहे खेकडे भेटतात का, नाहीतर अजून वरती 500 मीटर वरती जाऊन खेकडे बघणार आहे आपण. बघूया भेटतात का, भेटले तर मजाच आहे. पाऊस पण नाही आता, बघू जर पाऊस आला तर भेटतील भरपूर, नाहीतर वाऱ्यामध्ये जर निघालेली थोडीफार ती भेटतील. त्याचं आपण थोडंसं कालवण करू. चला करू का कट. बघा मित्रांनो, आता आपण एक टप्पा पूर्ण केलाय. एवढ्या वरती आले. खाली लाईट दिसते बघा इकडे खालती. हा आमचा भाऊ कार्तिक. तर बघू आता आपल्याला भेटतात काय खेकडे, आपण बघणार आहे अशाच सपाटीला. पण आपल्याला अजून इथं वरती जायचं आहे थोडंसं. चला लवकर जायचं कधी पण. हे बघा जाताना दर्शन झाले आता. हा तर मित्रांनो आता आपण डोंगराच्या वरती आलोय पूर्ण. आता काहीतरी 100-1 मीटर असं राहिलं असेल मंदिर. परंतु इथं जे आजूबाजूला दिसतंय ना, इथं सगळीकडे खेकडत पूर्ण या सपाटीवर. जेवढं सपाटी असेल ना इथं सगळी किरव्याची दावत. तर इथं आता आपण बघणार आहे. पण पावसाची गॅरंटी नाही, पण बघू. तर वाऱ्यामध्ये जर निघाले तर आपण पकडणार आहे. तुम्हाला दाखवतो सगळं व्हिडिओमध्ये. तर चला जाऊ आता, बघूया खेकडे भेटतात का. कट करू का. हे बघा मित्रांनो, आता आपल्याला पहिल्यांदाच एक मोठ्या किरवा भेटलाय. आमच्याकडे याला किरवा म्हणतात. तर एक भेटलाय आपल्याला, बघू शकता. साईज बघा त्याची, भेटलाय भरपूर. तर मोठा तर आहे. हां सध्यासाठी आपण भेटलाय. ठीक आहे, चला दुसरीकडे बघू आता आपण भेटतो का. चलो
दुःख आहे आता मित्रांनो. इकडे डोंगरावर पूर्ण दुःख आहे आता. सुरुवात तर झाली, बोवणी ते झाली आमची. आता बघूया आपण. कॅमेऱ्यामध्ये पण दिसत नाही बघा, बॅटरी लावली तर त्याच्यामध्ये दिसते थोडंसं. मित्रांनो बघा, अजून एक भेटलंय आपल्याला. बघा ना कसे जनावर बघा, एकदम निबार असं झालेलं जनावर हे. आणि कलर पण बघा याचा किती वेगळा कलर आहे, लाल लाल कलरचा. जरा लाल नाही सॉरी ब्राऊन कलरचा भेटलाय आपल्याला. ब्राऊन मुंडे दिसतंय का ब्राऊन मुंडे. तर आता हा पण टाकतोय आपण पिशवीमध्ये. आता आपण पुढे जाऊन बघू. हे बघा इथे एक दिसलाय, कॅमेरा कर रे इकडे, त्याला का. हां चालू आहे. हे बघा आपल्याला आता बोनी व्हायला चालू झाली. सुरुवात झाली आमची. तू नाही सांगा याला, मी पकडी देतो नको लोड. मी दाखवलं असतं तुला, काय दाखवत असतं. हा फक्त तुझ्या पायाकडे बघ जरा खाली थोडंसं. तसं मग मागं येणार आहे तू, तर लोड घेऊ नको तू. लोड मी नाही काय घेत, तुझ्यावर पूर्ण लोड. माझं काय नाही. बघा आजूबाजूला फक्त इकडे दाखव रे जरा. लाईटीसारखं फिरतोय. इकडे खाली आहे ना, इकडे खाली काढ आहे, त्याच्यामुळे आपण इकडे जाणार नाही. कर पण मला. हे बघा इथे एक दिसतोय का, इथे एक किरवय. धर. हे बघा केवढा जनावर आहे बघा, बघू शकता केवढा जनावर आहे. मित्रांनो दर बाळा, जर तुम्ही पकडतो त्याला, याला म्हणते जनावर. साईज बघा ना इथे, साईज चावल. मित्रांनो साईज बघा ना, चावल बघा केवढे आहे. चावल बघ, नका गोल्लत. काय माझ्या पुढे काय करतोय नका. बघा साईज मित्रांनो. आता आपल्याकडे तिसरा आहे. हां मोबाईल देतोय का व्यवस्थित. हां काढली का पण चालू. सोडू का? हा सोड कर चालू. चालूच आहे. पकड बोट. यार आपण पकडलाय. हे खाना खाने के लिए आया था, लेकिन हमारे हाथ में सांगू ना, जेवायसाठी आता आपण कॅप्चर केलं. आलेला पण पकडलं. आता आपण किती पकडू त्याच्यावर, जेवढे तुम्ही लाईक करणार तेवढे आपण पकडणार. काय कवर का तेच. अरे यार जाऊ दे जान दे. जाऊ दे जा. हां का बारीक आहे, बच्चे फॉलोअर्सला चांगला नाही वाटणार. बच्चा है इसलिए मैंने जाने दिया उसको. और भी मौके मिलेंगे ज़िंदगी में आगे पकड़ने के. छूटे यार देख लो हमारा बड़ा केवढी हमारा साथी आहे. एवढी बघा साईज बघा ना तुम्ही. तर ही खरं म्हणजे आपल्या रानामधली गावामध्ये म्हणजे जंगलामध्ये हिरो पकडण्याची, इतर गोष्टी आनंदण्याची तर मित्रांनो. आता आपण थोड्याच वेळात मंदिरामध्ये पोहोचणार आहे. ही वाट आहे मंदिराकडे जायची. पूर्ण धुक्यानं घेरलं आहे आम्हाला, म्हणजे पूर्ण डोंगराला धुकं आहे. पण ही वाट माहिती आहे म्हणून आम्ही चाललो आहे आता. बघू
आलोय बरोबर तर आलोय. वाघोबा, जय वाघोबा महाराज की जय. हे बघा हे आपल्या वाघोबाचं मंदिर आहे. दिसत तर नाही पण तुम्हाला दाखवतो छोटंसं. हे बघा, बघा हे वाघोबा आणि हे मंदिर. तर मित्रांनो आता आपण डोंगरावरती पूर्ण वरती आता आपण किरो पकडलं. त्याचं थोडंसं किरो आपण घेऊन आपण तुम्हाला सांगितलेलं जेवण बनवणार आहे. तर आता आपण थोडंसं जेवण बनवणार आहे. खेकड्यांपासून थोडासा रस्सा करायचा आहे. तर आता आपण इथं बनवूया. हां, बॉटलच पडली. बॉटल तर पडली. बॉटल, काठी, आपण आपल्याला जे लागणारं साहित्य ते काढायचे आपल्याला. तर याच्यात आपण थोडासा रस्सा बनवायचे आपल्याला. दिसते ना रे. लाईट आहे ना माहिती. वारा पण खूप आहे. बघूया, ट्राय करूया आपण. ओ, इलेक्ट्रिक आणलंय काय? इलेक्ट्रिक आहे. चालू केलं का? चालूच आहे ना. हां, व्हिडिओ कॉल चालूच आहे. व्हिडिओ लय भारी आणलं आहे. बारीकसा बारीक. गॅस कोणाचा? तर आधी आपण आहे ना किरवं मोडून घेऊया. ऑइल एक थोडंसं ऑइल. बंद कर एक मिनिट. चालू आहे. आता केलं ना. चालू केलं. स्टार्ट. पायाखाली दाबून ठेवून दुसरं पायाखाली दाबून ठेवून. तो यांचा जो रस निघतोय ना हा खूप ते हे असते, म्हणजे आयुर्वेदिक असा हा रस असतोय. यांच्या कुड्यांमधून निघणारा रस. इथे पहिले झाकण उघड. हे काय आहे सुसू आता? सांग ना, सांग थोडं नीट लाव.
लीक होईल म्हणून. थोडंसं ॲडजस्ट कर. भेटेल का? माचीस का? हो. चालेल ना. हां चालेल. पाहिलं लगेच करून गेलं बाबा. बस ना. तिकडे चल. हटावं का? हटावं का? हां काय ते. कांदा टाकलेच का? काय कांदा टाकतात का? आपण टाकू. कॅम्पिंग. Yes, yes. English, your English so good. आता कांदा आपण थोडासा परतून घेऊया. तेल तर तेल टाकू ना थोडं नंतर. मग थोडंसं ऑइल टाकूया. लयच टाकलं. लोकांना वाचाय परत वाघाला वाचायचं आहे. अरे वाघाला काय करायचं आता. गेला तरी. वाघमध्ये मी पण येऊ का? कांदा एकदम असा लाल करून घ्यायचा. इकडे करे जरा. टॉकर आहे. टाकू का? टाक टाक टाकू. टाका मसाला. आता काय मसाला नाहीत ना. तर आता आपला हा घरगुती मसाले. तर मित्रांनो हा घरगुती सौदा मसाला. त्याच्यामध्ये सगळे मसाले. हळद पावडर पण आहे त्याच्यामध्ये. थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण. म्हणून टाकले असते. थोडीशी याला चव यायला. ॲड सम वॉटर ब्रो. वेट ब्रो. लिंबू आहे की माहिती. मसाला बाकी. थोडंसं ऑइल टाकूया. आपण ऑइल जास्त वापरत नाही ना, त्याच्यामुळे थोडंसं ऑइल आणलेलं. याच्यासाठी जास्त ऑइलची गरज पण नसते. ऑइलची गरज पण नसते जास्त. गेला फक्त पाण्यामध्ये शिजवायला लागत आहे. थोडासा चिकन मसाला पण ॲड करणार आहे. थोडासा ऑप्शनल आहे. ऑप्शनल नाही नाही. ऑप्शनल आहे. ऑप्शनल तुम्हाला करायचे तर तुम्ही करू शकता. टेस्टसाठी आम्ही वापरतो. आणि आता मेन म्हणजे आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. थोडंसं मीठ टाकायचं आहे आपल्याला. आता आपण थोडंसं पाणी टाकूया. थोडंसं पाणी ॲड करणार आहे आपण. तुम्ही जशी बनवतो तशी मी पण एकदा ट्राय करताना
आता टाकू का ते? हां ते टाक ना, मग त्याच्यामध्ये पाणी टाक. मला दाखव ना जरा. तर मित्रांनो आता आपण पकडलेले किरवे टाकणार आहे याच्यामध्ये. तर इकडे आता आपण थोडंसं पाणी टाकू जेणेकरून आपले किरवे शिजतील. अजून थोडं. बस आता शिजतील पटापट. आणि आता आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहे 5-10 मिनटं. बघूया आता किती टाइम लागते शिजायला. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कशी वाटत असेल, जर व्हिडिओ आवडत असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थांबा जरा. अजून आपल्याला खायचं आहे. दूध आपण लोकांना. हे बघा मित्रांनो 11:03 झालेत. खाली करून दाखव ना. त्यामुळे गुगलवरून दाखवलं कुठे दाखवतो. तुला इथं दाखवतो. हे बघा 11:04 झालेत. इथं पण आहे आणि इथं पण आहे. 11:04 झाले. खाली का ना, खाली दिसेल ना. रात्रीचे 11:04. असं खाली स्क्रोल कर ना, असं वरती दिसेल ना. हे बघा 11:04 झालेत. फ्रायडे 26 जून. आणि आता आपण किरव्यांचं कालन बनवते. बस मित्रांनो आज तर आता 1 नंबर यायला लागलाय. बघूया आता आपण उकळी आले का नाही. उकळी तर नाही आली पण बघू शकता किती मस्त असं कालवण झाले. थोड्या साईडला उकळी आली. हवा चालली आहे त्याच्यामुळे. हवा झाली त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो. वारा इकडून येते त्याच्यामुळे जरा. दाट बाई. ते कागद ते घे थोडं. बघू शकता 1 नंबर उकळी आली आता मित्रांनो. थोडंसं अजून जरा टाईम फक्त अजून आपल्याला 5 मिनटं. त्या 5 मिनटामध्ये होऊन जाईल आपलं. हां केस टाक. तर फायनली मित्रांनो आपलं कालवण झालेलं आहे दिसतंय असं. घेऊ का? ताटामध्ये कालवण पण एकदा टेस्ट कर. गरम आहे तर कागदाने कागद बघत काय. बंदच करून टाकत आहे.
उडून जाईल हवेने. ते गॅस बंद कर आणि त्याच्यावरच ठेव. तू बघ ना मला काय सांगतोय पहिले. तिखट लय तिखट झालंय, लय स्पायसी. हे लय भारी झाले रे. एक नंबर. तू बघ बरं खाऊन. खा पटकन घे. घे पटकन. गरम मस्त. तिकडे आले. कसं झालंय? लय स्पायसी झालंय आणि गरम आहे म्हणून थोडं पाणी. शिंगडे घे, शिंगडे घे. लगेच खाली करायचा. खा. मग काय शिजलंय बघा. हे बघा. हे बघा. एक नंबर झाले ना. छान झाले ना. याला थोडंसं डिप करायचा. खास वाटले मला. तर ही होती आमची मस्त मध्ये कॅम्पिंग, कुकिंग, क्रॅब कॅचिंग. अभी तो और कर दी भाई. एक नंबर. रस्सा पण झालाय, एक नंबर झालाय. स्पायसी जबरदस्त रस्सा झालाय. आता आम्ही खातोय. तर चला मित्रांनो, बाय बाय. तुम्ही आहे खायला. तुम्ही पण या खायला. व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आम्हाला. आणि आमचं खेकड्याचं कालवण कसं झालं ते पण सांगा.